नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण निर्देशांक या प्रकरणामधील पुढील भाग जो आहे तो आहे निर्देशांक रचनेच्या पद्धती. त्यामधील साधा निर्देशांक हा घटक अभ्यासलेला आहे. त्यापैकी बघा, आपण मागील तासिकेमध्ये अभ्यासले आहे की साधा निर्देशांकाचे 3 प्रकार पडतात: किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक. असे 3 प्रकार साधा निर्देशांकाचे पडतात. त्यापैकी आज आपण किंमत निर्देशांक हा घटक अभ्यासणार आहोत. तर बघा, किंमत निर्देशांकाचं सूत्र आहे P P01 बरोबर समेशन P1 भागिला समेशन P0 गुणिला 100. अशा प्रकारे सूत्र आहे. P01 बरोबर समेशन P1 भागिला समेशन P0 गुणिला 100. या सूत्राच्या साहाय्याने आपल्याला किंमत निर्देशांक काढावयाचा आहे. समेशन म्हणजेच बेरीज. हे जे चिन्ह आहे ते समेशनचे आहे आणि त्यालाच आपण बेरीज असे म्हटलेले आहे. म्हणजेच समेशन म्हणजेच बेरीज. तर बघा, यापैकी समेशन P1 बरोबर चालू वर्षातील किमतीची एकूण बेरीज, समेशन P0 बरोबर मूळ वर्षातील किमतीची एकूण बेरीज. तर आता आपण उदाहरण बघूया. उदाहरण 1. साध्या पद्धतीचा वापर करून किंमत निर्देशांकाची रचना करा. बघा, आपल्याला किंमत निर्देशांकाची रचना इथे करायला सांगितलेली आहे. तर त्यासाठी टप्पे दिले आहे. पहिला टप्पा आहे समेशन ऑफ P0 मिळवण्यासाठी मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज करा. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला मूळ वर्षातील जे मूळ वर्ष आपल्याला दिलेलं आहे त्या मूळ वर्षातील ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूंच्या किमतीची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काय करायचं आपल्याला, P0 काढण्यासाठी की जे काही मूळ वर्ष दिलेलं असेल त्या मूळ वर्षातील ज्या काही वस्तू असेल त्या वस्तूंच्या किमतीची बेरीज करावायची आहे. त्यानंतर बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं आहे की समेशन ऑफ P1 बरोबर निरनिराळ्या वस्तूंच्या चालू वर्षातील किमतीची बेरीज करावीची आहे. म्हणजे P0 मिळवण्यासाठी आपल्याला मूळ वर्षातील ज्या काही वस्तू असेल त्या वस्तूंच्या किमतीची बेरीज करायची आहे आणि P1 मिळवण्यासाठी आपल्याला जे चालू वर्ष असेल त्या चालू वर्षातील किमतीची बेरीज करावायची आहे. बघा, अशा प्रकारे टप्पे 1 आणि टप्पे 2 च्या साहाय्याने आपल्याला त्या जे काही किमती असेल त्या किमती मिळवायच्या आहेत. बघा, आपल्याला सूत्र दिलेलं आहे. पुन्हा एकदा सूत्र बघू. P1 बरोबर P01 बरोबर समेशन ऑफ P1 भागिला समेशन ऑफ P0 गुणिला 100. बघा, इथे एक आलेख दिलेला आहे. त्या आलेखामध्ये 3 कॉलम दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये वस्तू, दुसऱ्यामध्ये 2010च्या किमती, म्हणजेच इथे जे मूळ वर्ष घेतलेलं आहे. बघा, मूळ वर्ष आहे इथे 2010 आणि 2010च्या ज्या काही वस्तू असेल त्याच्या किमती दिलेल्या आहेत आणि इथे चालू वर्ष दिलेलं आहे 2015च्या किमती आणि हे घेतलेलं आहे चालू वर्ष म्हणजेच P1 आणि हे आहे P0 आणि हे आहे 2015चं म्हणजे जे काही चालू वर्ष आहे त्याला म्हटलेलं आहे
P1. बघा इथे वस्तू दिलेल्या आहेत अ ब क ड आणि त्यामध्ये 2010मध्ये ज्या काही किमती असेल त्या दिलेल्या आहेत 20 रुपये, 60 रुपये, 40, 100 रुपये आणि 40 रुपये अशा प्रकारे 2010च्या किमती दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर 2015च्या किमती दिलेल्या आहेत 30 रुपये, 80 रुपये, 130 रुपये आणि 60 रुपये अशा प्रकारे आपल्याला ज्या 2010च्या किमती दिलेल्या आहेत म्हणजे मूळ वर्षाच्या त्याची बेरीज करायची आहे. या सर्व किमतीची जर बेरीज केली तर आपल्याला 220 रुपये त्याची एकूण बेरीज मिळेल. म्हणून आपल्याला बघा समेशन ऑफ P0 बरोबर 220 रुपये. या सर्व संख्येची जर बेरीज केली किमतीची तर 220 रुपये येते. त्यानंतर आपल्याला चालू वर्षाच्या ज्या काही वस्तू असेल त्याची त्या किमतींची बेरीज करायची आहे. तर 30 रुपये, 80 रुपये, 130 रुपये आणि 60 रुपये या सर्वांची बेरीज केली तर आपल्याला समेशन ऑफ P1 बरोबर 300 रुपये मिळून येईल. अशा प्रकारे आपण मूळ वर्ष हे जे मूळ वर्ष दिलेलं आहे त्या मूळ वर्षाच्या किमतीची बेरीज आणि त्यानंतर चालू वर्षाच्या किमतीची वस्तूची ज्या किंमत दिलेली आहे त्या किमतीची बेरीज केलेली आहे. त्यानंतर आपल्याला सूत्रामध्ये त्या किमती टाकायच्या आहेत. बघा सूत्र आहे आपलं P01 बरोबर समेशन ऑफ P1 भागिला समेशन ऑफ P0 गुणिला 100. तर आपण या सूत्रामध्ये किमती जर टाकल्या तर बघा समेशन ऑफ P1 म्हणजेच मूळ वर्षाची किंमत किती आहे आपल्याला 300 रुपये आली आहे. म्हणून आपण इथे 300 रुपये घेतली. आणि जे मूळ वर्ष आहे मूळ वर्षाच्या किमतीची बेरीज किती आहे 220 रुपये. म्हणून इथे 220 रुपये भागिला 220 रुपये केलं आणि गुणिला 100. जर हे सोडवलं तर आपल्याला उत्तर येत आहे 136.36 रुपये. एवढी आपल्याला त्या सूत्राने जर आपल्याला सोडवलं तर आपल्याला 136.36 रुपये त्याचं उत्तर येत आहे. म्हणून बघा P01 बरोबर 136.36 म्हणजेच किंमत निर्देशांक किती आहे 136.36 रुपये. अशा प्रकारे किंमत निर्देशांक आलेला आहे. यामध्ये आपण बघा मूळ वर्षाच्या ज्या काही वस्तू असेल त्या वस्तूंच्या मूळ वर्षांची किंमत आणि चालू वर्षाची किंमत काढलेली आहे. त्यानंतर आपण बघूया संख्यात्मक निर्देशांक. संख्यात्मक निर्देशांक कसा काढायचा त्यासाठी सूत्र दिलेलं आहे. बघा या सूत्रांच्या सहाय्याने संख्यात्मक निर्देशांकाचे मापन केले जाते. Q01 म्हणजेच क्वांटिटी त्याला संख्यात्मक निर्देशांक असे सुद्धा म्हटले गेले आहे. बघा इथे समेशन ऑफ Q1 भागिला समेशन ऑफ Q0 गुणिला 100 या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला संख्यात्मक निर्देशांक किंवा त्यालाच परिणाम निर्देशांक असे सुद्धा म्हटले गेलेले आहे. संख्यात्मक निर्देशांक किंवा परिणाम निर्देशांक असे सुद्धा त्याला म्हणतात. बघा आता इथे समेशन ऑफ Q1 म्हणजेच क्वांटिटी Q म्हणजेच क्वांटिटी. इथे बघा चालू वर्षातील नगसंख्येची एकूण बेरीज आणि समेशन ऑफ Q0 बरोबर मूळ वर्षातील नगसंख्येची एकूण बेरीज. बघा इथे काय घेतलेलं आहे आधीच्या किंमत निर्देशांकामध्ये किमतीची बेरीज घेतली होती पण इथे काय केलेलं आहे नगसंख्येची एकूण बेरीज आणि चालू वर्षातील ज्या नगसंख्या असेल त्यांची एकूण बेरीज आणि त्यानंतर मूळ वर्षातील ज्या एकूण नगसंख्या असेल त्यांची एकूण बेरीज. म्हणजे संख्यात्मक निर्देशांक म्हणजे ज्या काही वस्तू असेल त्या वस्तूंची बेरीज आपल्याला इथे करावयाची आहे.
बघा इथे उदाहरण दिलेलं आहे. साध्या पद्धतीचा वापर करून संख्यात्मक निर्देशांकाची रचना करा. बघा इथे आपल्याला टप्प्या 1 मध्ये काढायचं आहे समेशन ऑफ Q1 काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला समेशन ऑफ Q1 मिळवण्यासाठी निरनिराळ्या वस्तूंच्या चालू वर्षातील नगसंख्येची बेरीज करायची आहे. काय करायची आहे तर चालू वर्षातील नगसंख्येची बेरीज. जे काही चालू वर्ष असेल त्या चालू वर्षामधील ज्या काही नगसंख्या असेल त्यांची बेरीज करायची आहे. त्यानंतर टप्प्या 2 मध्ये आपल्याला बघा टप्पा 2 समेशन ऑफ Q0 मिळवण्यासाठी निरनिराळ्या वस्तूंच्या मूळ वर्षातील नगसंख्येची बेरीज करायची आहे. जे काही मूळ वर्ष असेल त्या मूळ वर्षामधील ज्या काही वस्तू असेल त्या वस्तूंची बेरीज इथे करायची आहे. बघा इथे सूत्र दिलेलं आहे. Q01 बरोबर समेशन ऑफ Q1 भागिला समेशन ऑफ Q0 गुणिला 100 या सूत्रांच्या साहाय्याने आपल्याला संख्यात्मक निर्देशांक काढावायचा आहे. बघा इथे चार्ट दिलेला आहे. चार्टमध्ये 3 कॉलम आहे. त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये वस्तू, दुसऱ्या कॉलममध्ये दिलेला आहे सन 2000 मधील वस्तूंची संख्या. म्हणजेच सन 2000 जे आहे ते आपल्याला इथे काय आहे मूळ वर्ष दिलेलं आहे. हे आहे मूळ वर्ष 2000 दिलेलं आहे ते मूळ वर्ष दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे तिसऱ्या कॉलममध्ये सन 2001 मधील वस्तूंची संख्या दिलेली आहे. म्हणजेच इथे जे 2000 वर्ष आहे ते मूळ वर्ष आणि 2001 हे जे वर्ष आहे ते काय आहे चालू वर्ष आहे. हे मूळ वर्ष आणि 2001 आहे हे आहे चालू वर्ष. म्हणून आपल्याला त्यानुसार आपल्याला त्याची बेरीज करायची आहे. बघा वस्तू दिलेल्या आहेत अ ब क ड. त्यानंतर सन 2000 मधील वस्तूंची संख्या दिलेली आहे 30, 55, 90 आणि 35 अशा प्रकारे वस्तूंची संख्या दिलेली आहे. त्यानंतर 2001 मधील वस्तूंची संख्या दिलेली आहे 45, 70, 105 आणि 60. आणि त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे की मूळ वर्षामधील एकूण वस्तूंची संख्या काढायची आहे. तर बघा समेशन ऑफ Q0 बरोबर ह्या काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांची बेरीज. म्हणजेच समेशन ऑफ Q0 म्हणजेच ते आहे 210 वस्तू. आणि त्यानंतर जे चालू वर्ष आहे त्या चालू वर्षामधील वस्तूंची बेरीज. बघा समेशन ऑफ Q1 बरोबर 280 वस्तू. बघा या सर्व वस्तूंची जर बेरीज केली 45, 70, 105 आणि 60 या सगळ्यांची बेरीज केली तर उत्तर येत आहे समेशन ऑफ Q1 बरोबर 280. त्यानंतर आपल्याला समेशन ऑफ Q1 आणि Q0 काढलेला आहे. तर सूत्रामध्ये जर आपण टाकलं तर आपल्याला पुढीलप्रमाणे उत्तर मिळेल. हे सूत्र आहे आपल्याला संख्यात्मक निर्देशांक काढण्यासाठी Q01 बरोबर समेशन ऑफ Q1 भागिला समेशन ऑफ Q0 गुणिला 100. बघा या सूत्रामध्ये आपण हे जस्ट आपल्याला बेरीज करून आकडे मिळालेले आहेत ते आपले आकडे आपण या सूत्रामध्ये टाकूया. बघा Q1 बरोबर 280 भागिला 210 गुणिला 100 बरोबर त्याला जर सोडवलं तर त्याचं उत्तर येत आहे 133.33. म्हणून Q01 बरोबर 133.33 म्हणजे संख्यात्मक निर्देशांक किती आलेला आहे तर 133.33 एवढा संख्यात्मक निर्देशांक आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला संख्यात्मक निर्देशांकामध्ये काय करायचं आहे की जे मूळ वर्ष असेल त्या मूळ वर्षामधील संख्यांची बेरीज काढून आपल्याला Q1 Q0 काढायचं आहे. आणि जे मूळ वर्ष आहे त्या मूळ वर्षामधील ज्या काही वस्तू दिल्या असेल त्या सर्व वस्तूंची बेरीज करून आपल्याला
समेशन ऑफ Q1 काढायचं आहे आणि ते सूत्रामध्ये टाकून आपल्याला संख्यात्मक निर्देशांक काढावायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय काढायचं आहे, तिसरा जो प्रकार आहे तो आहे मूल्य निर्देशांक. पहिल्यांदा आपण काढलेला आहे किंमत निर्देशांक, दुसरा जो प्रकार आहे तो आहे संख्यात्मक निर्देशांक आणि तिसरा प्रकार आहे तो आहे मूल्य निर्देशांक. बघा, मूल्य निर्देशांकाचे मापन खालीलप्रमाणे करावे लागते. या सूत्राच्या साहाय्याने आपल्याला मूल्य निर्देशांकाचे मापन करावायचे आहे. मूल्य निर्देशांक V01 बरोबर समेशन ऑफ Q1 आणि P1 गुणिला Q1. त्याचबरोबर इथे भागीला केलेला आहे समेशन ऑफ P0 गुणिला Q0. ह्या दोन्ही संख्या एकमेकाला काय असतात, गुणाकारामध्ये असतात. त्याचबरोबर गुणिला 100. अशा प्रकारे मूल्य निर्देशांक काढण्यासाठी सूत्र दिलेलं आहे. बघा पुन्हा एकदा, समेशन V01 बरोबर समेशन P1 Q1 भागीला समेशन P0 Q0 गुणिला 100. बघा इथे समेशन P1 Q1 बरोबर चालू वर्षातील वेगवेगळ्या वस्तूंची किंमत व संख्या यांच्या गुणाकाराची बेरीज. काय केलेलं इथे, जे चालू वर्ष असेल त्या चालू वर्षातील वेगवेगळ्या वस्तूंची किंमत व संख्या यांचा काय केलेला आहे, गुणाकार केलेला आहे. म्हणजे आपल्याला समेशन P1 Q1 मिळेल. त्यानंतर समेशन P0 Q0 बरोबर मूळ वर्षातील, जे मूळ वर्ष असेल त्या मूळ वर्षातील वेगवेगळ्या वस्तूंची किंमत व संख्या, किंमत आणि संख्या यांचा काय केलेला आहे, गुणाकार केलेला आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल की समेशन P0 Q0 मिळेल. बघा इथे उदाहरण दिलेलं आहे. साध्या पद्धतीचा वापर करून मूल्य निर्देशांकाची रचना करा. बघा इथे टप्पे दिलेले आहेत. पहिला टप्पा आहे मूळ वर्षामधील वस्तूंची किंमत व संख्या यांचा गुणाकार करून P0 Q0 काढणे. त्यांची बेरीज करून समेशन ऑफ P0 Q0 मिळवणे. काय दिलेलं आहे इथे की पहिल्या टप्प्यामध्ये मूळ वर्षामधील वस्तूंची किंमत व संख्या यांचा गुणाकार करून काय काढायचं, आपल्याला P0 Q0 काढायचं आहे आणि त्यानंतर त्यांची बेरीज करून समेशन ऑफ P0 Q0 काढावायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं आहे की चालू वर्षामधील वस्तूंची किंमत व संख्या यांचा गुणाकार P1 Q1 काढणे व त्यांची बेरीज करून काय काढायचं आहे, समेशन ऑफ P1 Q1 काढायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन टप्पे दिले आहे आणि दोन टप्प्याच्या साहाय्याने आपल्याला P0 Q0 आणि समेशन ऑफ P1 Q1 काढायचं आहे. त्यानंतर सूत्र आहे मूल्य निर्देशांक V01 बरोबर समेशन ऑफ Q1 P1 आणि समेशन ऑफ P0 Q0 गुणिला 100. या सूत्राच्या साहाय्याने आपल्याला मूल्य निर्देशांक काढावायचा आहे. बघा इथे चार्ट दिलेला आहे. यामध्ये काय दिलेलं आहे, इथे मूळ वर्ष दिलेलं आहे आणि इथे चालू वर्ष दिलेलं आहे. तर इथे बघा वस्तू दिलेल्या आहेत. प फ ब भ 4 प्रकारच्या वस्तू दिलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, P0 आणि Q0. बघा
P0 आणि Q0 प्राईस आणि क्वांटिटी काढायची आहे. बघा वस्तूची किंमत किती आहे, 5 रुपये आणि क्वांटिटी 4. त्यानंतर वस्तूची काय 10 आणि 3. त्याचप्रमाणे वस्तूची 15 आणि 2. अशा प्रकारे वस्तूची प्राईस काय आहे 20 रुपये आणि क्वांटिटी किती आहे 1 रुपया. अशा प्रकारे P0 Q0 जर काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांचा गुणाकार करावायचा आहे. 5 गुणिला 4 जर केला त्याचं उत्तर येत आहे 20 रुपये. 20 10 गुणिला 30 केलं त्याचं येत आहे 30. 15 गुणिला 2 केलं त्याचं उत्तर येत आहे 30 आणि 20 गुणिला 1 केलं त्याचं उत्तर येत आहे 20. म्हणजे आपल्याला P0 Q0 म्हणजे प्राईस आणि क्वांटिटी यांचा गुणाकार करून P0 Q0 काढायचा आहे. आणि हे काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की या सर्व संख्यांची बेरीज करावायची आहे. 20 30 30 आणि 20 ह्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांची बेरीज करून आपल्याला काय काढायचं आहे, समेशन ऑफ P0 Q0 बरोबर काय आहे, या सर्व संख्येची जर बेरीज केली तर आपल्याला 20 रुपये 20 30 30 आणि 20 यांची जर बेरीज केली तर उत्तर येत आहे 100. म्हणून समेशन ऑफ P0 Q0 बरोबर किती आहे आपण घेतलेला 100 रुपये घेतलेले आहे. त्याचप्रकारे चालू वर्षातील काय करायचे आपल्याला, हे जे चालू वर्ष आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला P1 आणि Q1 यांच्या किमती काढायच्या आहेत. बघा P1 किती आहे 20 रुपये आणि Q1 किती आहे 10. त्यानंतर वस्तूची P1 किती आहे 30 रुपये आणि क्वांटिटी किती आहे 8. त्यानंतर वस्तूची प्राईस किती आहे म्हणजे किंमत 40 रुपये आणि क्वांटिटी आहे 6 रुपये. त्याचप्रमाणे वस्तूची प्राईज आहे म्हणजे किंमत आहे 50 रुपये आणि क्वांटिटी आहे वस्तू आहे 4. म्हणून या दोघांचा गुणाकार करून आपल्याला P1 Q1 काढायचं आहे. बघा 10 गुणिला 20 जर केलं तर उत्तर येत आहे 200 रुपये. त्यानंतर 30 गुणिला 8 यांचा जर गुणाकार केला तर येत आहे 240. त्यानंतर 40 गुणिला 6 यांचा गुणाकार केला तर उत्तर येत आहे 240. आणि 50 गुणिला 4 यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येत आहे 200. अशा प्रकारे आपण या संख्यांचा गुणाकार करून P1 Q1 काढलेला आहे. ते आहे 200 240 240 आणि 200. अशा प्रकारे आपण P1 Q1 काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला या सर्व संख्यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. म्हणजेच समेशन ऑफ P1 Q1 काढावायचं आहे. आणि या सर्व संख्येची जर बेरीज केली 200 240 240 अधिक 200 तर त्याचं उत्तर येत आहे समेशन ऑफ P1 Q1 बरोबर 880 रुपये. अशा प्रकारे आपण मूळ वर्षातील समेशन ऑफ P0 Q0 काढलेला आहे. आणि चालू वर्षातील समेशन ऑफ P1 Q1 काढलेला आहे. तर आता हे जे उत्तर काढलेलं आहे ते आपण सूत्रामध्ये टाकूया. बघा आपलं सूत्र होतं मूल्य निर्देशांक V0n बरोबर समेशन ऑफ P1 Q1 भागिला समेशन ऑफ P0 Q0 गुणिला 100. आता या सूत्रामध्ये आपण ज्या संख्या काढलेल्या आहेत त्या संख्या टाकूया. बघा मूल्य निर्देशांक बरोबर 880 भागिला 100 गुणिला 100. याला जर सोडवलं तर त्याचं उत्तर येत आहे V1 म्हणजेच मूल्य निर्देशांक बरोबर 880
80. अशा प्रकारे आपण या सूत्राच्या साहाय्याने मूल्य निर्देशांक काढलेला आहे आणि त्याचं उत्तर येत आहे V1 बरोबर V01 बरोबर 880. अशा प्रकारे आपण साध्या निर्देशांकाचे 3 प्रकार आज अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे किंमत निर्देशांक, दुसरा आहे संख्यात्मक निर्देशांक आणि तिसरा आहे मूल्य निर्देशांक. बघा, किंमत निर्देशांकामध्ये आपण मूळ वर्षातील किमतीची बेरीज आणि चालू वर्षातील किमतीची बेरीज करून मूल्य निर्देशांक काढलेला आहे. त्यानंतर संख्यात्मक निर्देशांकामध्ये काय केलेलं आहे की ज्या मूळ वर्षातील वस्तूंची बेरीज आणि चालू वर्षातील वस्तूंची बेरीज करून आपण संख्यात्मक निर्देशांक काढलेला आहे. त्याचप्रकारे मूल्य निर्देशांकामध्ये आपण चालू वर्षातील वस्तूंच्या किमती व त्यांचा संख्या यांचा गुणाकार केलेला आहे. त्याचबरोबर मूळ वर्षातील वस्तूंची किमती व त्यांची संख्या यांचा गुणाकार करून मूल्य निर्देशांक काढलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्न विचारला की साध्या निर्देशांकाचे प्रकार सांगा, तर तुम्हाला येथे 3 प्रकार लिहायचे आहे: किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक. आणि या 3 निर्देशांकाच्या साहाय्याने निर्देशांक काढायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.